भाजपने राजन साळवींचा ना घरका ना घाटका करून टाकलेला आहे। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना मातोश्वर बोलून घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं। काही दिवसामध्ये चाललंय 3 महिन्यापासून, नाही नंतर योग्य वेळेला सांगेन आणखी, ते त्यांच्याच मनात काय आहे ते त्यांनी सांगावं। त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं काम पक्षप्रमुखांनी केलेलं आहे। मी सुद्धा त्यांच्यावर जे बोलायचं ते मी बोललेलो आहे। त्यानंतर आम्ही आमच्या आत्ताच गोंधळ आमच्या झाला वाडीतला, त्या गोंधळाचं आमंत्रण सुद्धा आम्ही त्यांना पाठवलं होतं। करू शकतात, फक्त एकच पक्षप्रमुखांनी जे काही त्यांना सांगितलं ते सुद्धा आलंय वर्तमानपत्रात। नाही, पराजयाचं खापर दुसऱ्यावर फोडणं सोपं आहे, पण यश प्राप्त करण्यासाठी जे केलं पाहिजे, लढलं पाहिजे, त्याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे प्रत्येकाने। नाही, वाईट एकच वाटतं की आज 12 वर्षानंतर पहिला दिवस आजचा असा आहे की दर सकाळी म्हणजे इथे आल्यानंतर पहिला येऊन पायाला हात लावून नमस्कार करणारा बंड्या साळवी आज 12 वर्षानंतर तो दिसलेला नाही, याचं दुःख आमच्या मनामध्ये आहे ना। आम्हालाही प्रश्न पडतो, काल परवापर्यंत जीवाभावाची माणसं कोणत्या उद्देशाने जातात हेच आम्हाला अजून कोडं उलगलेलं नाही। परंतु अशा अनेक कठीण प्रसंग आम्ही शिवसेनेचे पाहिलेले आहेत। म्हणजे समाजवादी आणीबाणीच्या नंतरचा कालावधी सुद्धा, राजकीय कालावधी हा सुद्धा पाहिलेला आहे, इतर पक्षफोडीच्या नंतर सुद्धा पाहिलेला आहे। परंतु आज जे शिवसेना पक्षाला सोडून गेले त्यांचं काय अवस्था आहे ते आम्ही सुद्धा पाहतोय। विकत घेण्याचं काम चाललंय। वैचारिक सोडून जात असतील, वैचारिक भूमिका असेल तर त्यांनी आमच्याशी उघड एका व्यासपीठावरून बोलावं, हे तुमचे वैचारिक तुमचे चुकले, आम्ही त्यामुळे जातोय। सगळे देवाणघेवाणीचे व्यवहार चाललेले आहेत। गेले 38 वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करतोय। नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि गेले 3 टर्म या भागामध्ये आमदार म्हणून काम केलं, शिवसेनेचा उपनेता म्हणून काम केलं आणि या कालावधीमध्ये मी 5 विधानसभेच्या निवडणुका लढवल्या। त्या निवडणुकीमध्ये 3 ठिकाणी 3 वेळा निवडून आलो। 2006 साली मी पराभूत झालो, पण 2024चा पराभव माझ्या जिवारी लागला, कारण ह्या निवडणुकीमध्ये पक्षातल्याच मंडळींनी माझ्या विरुद्ध काम केलं, विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केली, असं माझं स्वतःचं ठाम मत झालं, माझ्या सहकाऱ्यांचं ठाम मत झालं आणि मग त्यामुळे ज्यांच्यामुळे पराभव झाला त्यांच्याबद्दलच्या भावना मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांना भेटलो, त्यांच्याकडे भावना व्यक्त केल्या। त्यानंतर मी शांत होतो, पण त्यानंतरच्या कालावधीमध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे, माझ्या इच्छेप्रमाणे, तर महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्हा आणि माझा मतदारसंघ सर्वांनी विकासाकडे न्यायचा असेल तर मला एखाद्या सत्तेत असलेल्या पक्षामध्ये जायला पाहिजे। या भूमिकेने मी भारतीय जनता पक्ष, अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आणि एकनाथ शिंदेचा शिवसेना पक्ष, या तिन्ही पक्षामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना एकनाथ शिंदेकडे आहेत, जुनी निशाणी धनुष्यबाण आहे आणि म्हणून सर्वांच्या सूचनेप्रमाणे आम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षात जायचा निर्णय घेतलेला आहे। आज रोजी आम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश करून उद्धव साहेबांकडे संपूर्ण देश आहे, महाराष्ट्र आहे, शिवसेना आहे, जिल्हे आहेत, तालुके आहेत, गाव आहेत। विनायक राऊतांकडे माझ्या माहितीप्रमाणे शिवसेना नेते म्हणून कोकणाची जबाबदारी होती, त्यांनी यासंबंधी लक्ष घालून यासंबंधी सर्व गोष्टी संपवायला पाहिजे होत्या, पण ते संपवण्यामध्ये अपयशी ठरले आणि मग ते पराभवाला तेच कारणीभूत असं तुम्हाला मी सांगितलं आणि म्हणून मला पक्ष सोडण्याचा आज रोजी मी निर्णय घेतला। तो निर्णय मी माहिती सांगितल्याप्रमाणे की एवढ्या वर्षाच्या वाटचालीमध्ये पक्ष सोडताना नक्कीच माझ्या मनामध्ये वेदना आहेत, दुःख आहेत, परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये एक वेगळी पहाट, वेगळं परिवर्तन यावं या दृष्टीने मी माझ्या सहकाऱ्यांच्या समवेत हा निर्णय घेतलेला आहे।